पवार साहब का, पार्टी का किसी ने नुकसान किया होगा तो इस महाराष्ट्र में नहीं, दुनिया में एक ही इंसान है जिसका नाम जितेंद्र आव्हाड। अजित पवार भाऊ स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये कुसुरा खुपसणारा मुंडे होते आणि धनंजय मुंडेंबद्दल बोलायचं झालं तर मी खूप बोलू शकेन, खूप. त्याला फक्त माझा एकच प्रश्न विचारा, बियाणीचा मर्डर कोणी केला, त्याच्या मागचं कारण काय होतं असेल. हिम्मत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल ना तर त्याचं उत्तर दे. चला, ओपन चॅलेंज. बियाणीचा खून कोणी केला आणि का केला? नाही तर आमच्या भगिनी आहेत एक मुंडेताई नावाच्या, त्यांचं नाव काय, हां, करुणा मुंडेला बाजूला घेऊन बसतो आणि सांगायला लावतो जगाला, जो खुद शीशे के घर में रहा करते वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते. मला बाकी काही बोलायचं नाही. एकदाच शरद पवारांनी सांगितलं ना तुझी किती लफडी होती आणि कसा वाचवलं, काढलं बाहेर, तर शरद पवारांनी सांगितलं, मी नाही सांगितलं. शरद पवारांनी इंटरव्ह्यू दिलेला जेव्हा बोलला होता की या दोघा बहीण भावांचं एकदम चांगलं आहे, पण हे जितेंद्र आव्हाडमध्ये जातात आणि वाट लावतात. त्या दिवशी पवारसाहेबांनी येऊन सांगितलं मला बोलायला लावू नका, तुमचं मी काय काय लपवलं आणि काय काय ते तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित. तो जे बोलतो ते पक्षाची भूमिका असते, इथपर्यंत बोललेत ते. एकदा ऐकल्यानंतर परत कशाला बोलावं, स्वतःची लाच काढून घ्यायला. शरद पवारांचं नुकसान सगळं जास्त तुम्ही केलंय असं देखील त्यांनी एक आरोप केलेला आहे. हो, बरोबर, एकदम बरोबर. घर फोडण्याची भाषा करणारे, खरं एकदम बरोबर. मीच घर फोडलं, मी त्यांच्याकडनं सगळं घेतलं आणि पळून गेलो, मीच केलं. हो, मी केलं सांगतो ना. धनंजय मुंडेंनी कशाला सांगायला पाहिजे, मी सांगतो ना. आणि हा प्रश्न पवार साहेबांना विचारा की जितेंद्र आव्हाडांनी तुमचं सर्वात जास्त नुकसान केलं का, असं धनंजय मुंडे म्हणतात. मग तुम्हाला उत्तर मिळेल काय मिळायचं ते. मी सांगतो ना मी केलं. धनंजय मुंडेंनी कशाला सांगायचं, मी सांगतो मी केलं. पण हे पवार साहेबांच्या तोंडात नाही उद्या ना. धनंजय मुंडे कोण? अजित पवार भाऊ स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये कुसुरा खुपसणारा, स्वतःच्या बहिणीला छळणारा. आता गोडवे गात आहेत ना, काय केलेलं पूर्वी तर मला विचारा, मी सांगतो ना सगळं. फक्त मी एवढंच सांगतो की माझं तोंड खूप घाणेरडं आहे. पण माझ्या असं जर हल्ले केले की शरद पवार आणि हे आणि ते, तर मी सगळं मी जो प्रश्न विचारला तो उभ्या महाराष्ट्रात ह्याला सगळ्यांनी विचारावा, डॉक्टर बियाणीचा मर्डर कोणी केला? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.